झी 24 तास एक पाऊल पुढे. त्याचं काही पडलेलं नाहीये. पण अशा अनेक घटना प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येक वर्षी होत आहेत आणि किती माणसं अजून मरण्याची वाट हे सरकार पाहणार आहे. 33-5 संदर्भात आमच्या आशिषजींनी सांगितलं. धोरण स्पष्ट आहे. तर हाऊसिंग स्टॉकचाही पर्याय आहे, प्रीमियमचाही पर्याय आहे. दोन्ही पर्याय कुठे आणि कसे वापरायचे याबाबत सुसूत्रता होती पूर्वी. प्रीमियमच्या माध्यमातून 33-5 या विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडाचा पुनर्विकास केला जातो आणि त्याच्या अनुषंगाने ती फिजिबिलिटी जो आहे तो रिपोर्ट तपासून पाहिला पाहिजे. म्हाडाच्या पॅनलवर असणारे आर्किटेक्ट, तिथल्या असणाऱ्या उपाध्यक्षांना, इथल्या असणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना या संदर्भात सातत्याने वारंवार सांगतात की हे परवडणारं नाहीये. पण कुठेतरी अटकाव करायचा, कामामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण करायचे, अशाच प्रकारचं धोरण राज्य सरकारचं आहे. निश्चित आमदार मंगेश सांगळेंनी थेट राज्य सरकारवरती आरोप केलाय. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे महापौर मुंबईचे या ठिकाणी येणार होते सुनील प्रभू, मात्र ते अजूनही आलेले नाही. आम्ही त्यांची भरपूर वाट बघितली. पण डॉक्टर दीपक सावंतांना आता त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. आपल्या शहर आपल्या आवाजमध्ये आपण लगेचच परतूयात. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त झी 24 तास. झी 24 तास एक पाऊल पुढे.